आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय मामा शिंदे, प्राध्यापक रामदास झोळ अशी तिघांचे पॅनल आहेत. मात्र निवडणुकीतून बागल गट आणि माजी आमदार जयवंतराव जगताप या गटानेही माघार घेतली. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलला पाठिंबा जाहीर केलाय. मात्र बागलांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. आदिनाथ सहकारी साखर कारखाना गेली 20 वर्ष बागल गटाच्या ताब्यात होता. मात्र मागील पंचवार्षिकमध्ये कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलाय. सध्या कारखाना हा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे बागल कारखान्याची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बागलांना मानणारा मतदार हा मोठ्या प्रमाणात आहे. साखर कारखानदारीमुळे बागलांचं राजकारण अडचणीत सापडले. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर गेली 20 वर्षांपासून बागल गटाची सत्ता होती. साखर कारखानदारीच्या माध्यमामधून राजकारण करत असताना बागल गटाच्या अडचणी या कारखान्यांमुळे वाढत गेल्यात आणि हातात असणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी या सत्ता गेल्या आणि साखर कारखानदारीमुळे आपलं राजकारण अडचणीत आले हे लक्षात असल्यानंच त्यांनी सध्याच्या निवडणुकींपासून लांब हात राहणं पसंत केले. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर मकाई साखर कारखान्याला 140 कोटींचं कर्ज मंजूर झाले. त्यामुळे आणखी एक आजारी कारखाना ताब्यात घेऊन चालवणं अडचणीचं ठरू शकतं. हे लक्षात घेऊन बागल गटानं आदिनाथ सहकार कारखान्याच्या निवडणुकीपासून लांब राहणं पसंत केले. बागलांनी आदिनाथच्या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असला तरी ते कोणाला पाठिंबा देणार त्यावरून निकाल अवलंबून राहणार आहे.